नमस्कार. आज आपण बनवतोय शंकरपाळी. चला तर वेळ न घालवता आपण बनवायला घेऊयात. तर सर्वात आधी मी एका भांड्यामध्ये 1 वाटी साखर घेतली आहे. तेवढीच 1 वाटी तूप घातलं आहे आणि तेवढ्या सेम वाटीने दूध घालून घेतलं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया आणि याला थोडा वेळ गरम करून घेऊयात साखर विरघळेपर्यंत. साखर छान विरघळून झाली आहे. आता मी हे एका मोठ्या पॅनमध्ये काढून घेतलं आहे. त्याच्यात आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे. आता मी काय केलं आहे, मैदा घेतला आहे. ह्याच्यात आपल्याला ह्या सारणामध्ये जेवढं मावेल तेवढा मैदा मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आधी मी थोडा मैदा घेतला, तो छान मिक्स करून घेते आहे. आता तो छान मिक्स करून झाला ना की परत आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचा मैदा मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आणि ह्याचा छान जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता लगेच हे आपल्याला बनवायला घ्यायचे आहेत. तर आता हा जो गोळा आपण घेतला आहे तो आपल्याला प्लेन न करता असाच खरबडीत ठेवायचा आहे आणि असं हलक्या हाताने याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशी, आणि याची थिकनेस पण बघू शकता. अशा थिकनेसची आपल्याला पोळी ठेवायची आहे. आता मी काय करणार आहे, याच्या कळा कापून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मी सगळं चारी बाजूने याच्या कळा कापून घेणार. त्यामुळं काय होईल, शंकरपाळी कापताना ती आपल्याला सेम आकारामध्ये कापता येईल. चला आता आपण सारखी सारखी शंकरपाळी कापून घेऊयात. अशा प्रकारे मी सगळी शंकरपाळी कापून घेतली आहेत. आता याला चांगल्या गरम तेलामध्ये मंद आचेवर आपल्याला छानपैकी तळून घ्यायचे. बघा, तळून झाल्यानंतर असे आपली शंकरपाळी एकदम क्रंची आणि गोल्डन ब्राऊन असे तळून झालेले आहेत. बघा, अगदी लेअर झाले आहेत आणि क्रंची झालेले आहेत. चला तर व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.